माझं नाव कोमल रोहिदास हिंगोले आहे। मी निळ्या या गावची सरपंच आहे। हर घर जल या योजनेमध्ये 570 आम्ही नळ दिलेले आहेत आणि नळाला भरपूर पाणी येत आहे। पहिली परिस्थिती हापशाला पाणी भरायचे, लोक आडाला पाणी भरायचे। पहिल्या परिस्थितीपेक्षा ही परिस्थिती खूप चांगली झाली आहे। माझं नाव आहे शांताबाई भाऊराव हंबर्डे। आम्हाला पाण्याची खूप परेशानी होती। आम्हाला पाणी खूप दुरून आणावं लागत गेलं। आता पाण्याची खूप आम्हाला व्यवस्था झालेली आहे। पण आता सरकारने व्यवस्था केली, आम्हाला खूप ते अभिमान आज सरकारचा वाटते। नमस्कार, मी संजय हिरामन राठोड, मुख्याध्यापक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडवणा येथे कार्यरत आहे। जल जीवन मिशन योजनेअंतर्गत आम्हाला नळाची योजना, आमच्या शाळेला स्वतंत्र नळ मिळाल्यामुळे या नळाचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना, तसेच जे शालेय पोषण आहार योजना आमच्या शाळेमध्ये चालते त्या योजनेसाठी देखील त्याचा लाभ आम्हाला होणार आहे। वैशाली व्यंकटेश कदम, राहणार वडवणा। आता आमच्या गावात पाण्याची याची सोय झाली। अगोदर आम्हाला पाणी आणावं लागत गेले विहिरीचं शेंदूर। घरच्या कामाला आता वेळ द्यायला यायला आम्हाला। केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल या योजनेअंतर्गत आज धनेगाव येथील या ठिकाणी नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे आणि हा सातत्यपूर्व चालू आहे। बूंदों ने मिलकर ठानी है, चालू आहे। जल क्रांति तो आनी है, खुशियों का वो पल आएगा जब हर घर तक नल आएगा। केंद्र व राज्य पुरस्कृत हर घर नल से जल हा मिशन मोडमधील उपक्रम नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वत्र राबवण्यात येत आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये 1310 ग्रामपंचायती व 1354 गावं आहेत। गोदा तटावर बसलेला हा नांदेड जिल्हा खरं तर माहूर आणि किनवट या आदिवासी क्षेत्रापर्यंत विस्तारित झालेला आहे आणि म्हणूनच दुर्गम भागातील गावे, वाड्या, तांडे, त्याचसोबत जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाडी आणि PSC या ठिकाणी सुद्धा नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे। पूर्ण भौगोलिक परिस्थिती बघता सगळे मेजर, मायनर डॅम्स आणि सबमर्जन्समध्ये सर्व सोर्सेस घेतलेले आहेत आणि यापुढे 55 लिटर दरडोईप्रमाणे पुढील 30 वर्षाचा शाश्वत पाणी पुरवठ्याचा अभ्यास करून जलजीवन मिशन हे अत्यंत यशस्वीपणे आमची पूर्ण ग्रामीण यंत्रणा, पाणी पुरवठा यंत्रणा या ठिकाणी राबवत आहे।